नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धा त्रय विभाग योग. अध्यायाचा सारांश. भगवान कृष्ण सांगतात की स्वभावतच श्रद्धा ही 3 प्रकारची, सात्विक, रसिक आणि तामसिक. श्लोक 2. जिथे स्वभावतच तुझी श्रद्धा तेच तू आहेस. जो श्रद्धापूर्वक केलेला त्याग आहे, जो शास्त्रानुसार आणि कुठल्याही स्वार्थाने परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेला आहे, तो सात्विक त्याग आहे. श्लोक 11. राजसिक त्यागात भपकेपणा आणि कर्मफळाची अपेक्षा असते. श्लोक 12. तामसिक त्याग तो कुठलीही श्रद्धा नसते, जो शास्त्रानुसार असतो आणि दक्षिणा न घेता केलेला असतो. श्लोक 13. देवता, गुरु, ब्राह्मण, श्रेष्ठजन, महात्मा यांची पवित्र व सरळ मनाने केली पूजा याला शारीरिक तप असे म्हणतात. श्लोक 14. सत्यप्रिय, हितकारक बोलणे, वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करणे, देवाचे नामस्मरण करत राहणे यास वाचेचे तप म्हणतात. श्लोक 15. मनात उल्हास, शांती, सतत देवाचे स्मरण करत राहणे, आपले मन व भावना पवित्र ठेवणे याला मनाचे तप असे म्हणतात. श्लोक 16. योगी लोकांनी श्रद्धेसहित काहीही अपेक्षा न ठेवता केलेली तपश्चर्या आहे, तिला सात्विक म्हणतात. श्लोक 17. प्रसिद्धीसाठी, मान किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा कुठल्याही फळप्राप्तीसाठी केलेले तपश्चर्या राजसिक आहे. श्लोक 18. मूर्खपणाने, हट्टीपणाने, शारीरिक आणि अति त्रास घेऊन दुसऱ्यांच्या हानीसाठी किंवा इजा करण्यासाठी जी तपश्चर्या केली जाते ती तामसिक आहे. श्लोक 19. जे दान योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीस कुठल्याही परतीची अपेक्षा न ठेवता केले जाते त्याला सात्विक होय. श्लोक 20. जे दान अनिच्छा कुठलीही तरी सेवा किंवा बक्षीस मिळवण्याच्या हेतूने केले जाते ती राजसिक दान असते. श्लोक 21. कुठल्याही चांगल्या हेतूशिवाय किंवा अयोग्य वेळी आणि अयोग्य ठिकाणी व अयोग्य व्यक्तीस जे दान केले जाते ते तामसिक दान आहे. श्लोक 22. ओम तत सत हे परब्रह्माचे 3 प्रकारचे प्रबोधन आहे, ज्याचा अर्थ सत्य, चित आणि आनंद, सच्चिदानंद असा आहे. व हे वेद निर्मितीच्या वेळी व शास्त्राच्या निर्मितीवेळेस अस्तित्वात आले. श्लोक 23. सर्व चांगली कर्मे ही ओमच्या उच्चाराने सुरू होतात. श्लोक 24. सर्व काही देवाचेच आहे आणि ततचा अर्थ तोच परमेश्वर आहे आणि म्हणून सर्व उत्तम कामे ही निरपेक्ष भावाने केली पाहिजे. श्लोक 25. देवाचे नाव सत हे शुभ कार्याला दाखवते. श्लोक 26. त्याग, तप आणि दान हे कार्य सातत्याने परमेश्वरासाठी करण्यास सत असे म्हणतात. श्लोक 27. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.